हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हा जेवणच नसतं. तेव्हा नर्मदा बोलते की हे काय, म्हणजे आज मी किचनमध्ये पाय दिला नाही तर कोणी जेवणही नाही बनवलं. देवा, काय हे, मी उगाच गेली संक्रांतीचे दागिने आणि वाण घ्यायला. बरं, बसा बसा सगळे, मी काहीतरी किचनमध्ये जाऊन बनवून आणते. तेवढ्यात तेव्हा अजित बोलतो की राहू दे मॉम, मी काहीतरी ऑर्डर करतो. तेव्हा नर्मदा बोलते कर कर, काहीतरी ऑर्डर कर बाबा. तेव्हा मंजिरी बोलते की काही गरज नाही आहे, माझ्या सुनेने सगळा स्वयंपाक केला आहे. ते बघा ती आलीच. तेवढ्यात मीरा जेवण घेऊन येत असते. तेवढ्यात मीरा जेवण ठेवते डायनिंग टेबलवर. तेव्हा दामोदर उठतो आणि बोलतो की एक वेळ उपाशी राहिलो तरी चालेल, पण मी हिच्या हातचं जेवण करणार नाही. तेव्हा अजितही उठतो आणि बोलतो की बरोबर बोलत आहेत डॅड, फक्त डॅडच नाही, मीही मीराच्या हातचं जेवण करणार नाही. काय आहे ना, मंजिरी मामी काहीही असो, पण मंजिरी मामीने आमच्यासाठी खूप केलं आहे. आणि मंजिरी मामी हिचा या घरात झालेला अपमान आम्हाला नाही सहन होणार. आणि त्यात जे कोणी अपमानाला सपोर्ट करत असेल ते तर मुळीच नाही चालणार. त्याच्यामुळे मी पण जेवणार नाही म्हणून. तेवढ्यात मंजिरी मनात बोलते की हीच संधी, मंजिरी हीच संधी. अंबिकाही आलेली असते. तेव्हा मंजिरी जाते आणि बोलते की अजित, दामोदर, चुकतायत तुम्ही. जे काही झालं आहे त्यात मीराचा काही दोष नाही. मीरेच्या वडिलांनी माझ्यावर काही घाणेरडे आरोप लावले, काय शिव्या, जे काही केलं असेल त्यात मीराचा काय दोष आहे. जसं तुम्हाला माझ्याबद्दल सगळ्यांना काळजी वाटते, तसे मीराला तिच्या बाबांबद्दल काळजी वाटेलच ना. शेवटी कितीही केलं तरी तिचे बाबा आहेत ते. तिचा सहजासहजी विश्वास नाही बसणार. अनन्या आणि अथर्वही बघत असतो की एवढं होऊनही आई किती चांगलं बोलते मीराशी. मीरालाही काही कळत नसतं आणि अंबिकाला तर मंजिरी चांगलीच वाटत असते. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलत असते की माझा मीरावर पूर्ण विश्वास आहे, कारण की माझं मीरावर खूप प्रेम आहे. तेव्हा अजित बोलतो की पण मामी. तेव्हा मंजिरी बोलते की नाही अजित, नाही, जे काही झालं आहे त्याच्यात मीराचा काही दोष नाही आहे. आणि मीराचा त्यावर विश्वास बसला याचा अर्थ काही ती वाईट नाही असं नाही आहे, वाईट आहे असं नाही आहे. कारण की तिला आपण खूप दिवसापासून ओळखतोय. मीरा तशी मुलगी नाही आहे आणि झालेला प्रकार खूप वाईट झाला, त्यामुळे आपली नाती तुटायला नको. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा, तुझ्या वडिलांमुळे माझा जो काही अपमान झाला आहे आणि त्या सगळ्या प्रसंगामुळे आपल्या नात्यामध्ये काही दुरावे येणार असतील, पण ते एक ना एक दिवस निघून जातील याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माझा महागौरी मातेवर खूप विश्वास आहे आणि मला माहिती आहे एक ना एक दिवस आपल्यामधला दुरावा कमी होणार आहे. जेव्हा सत्य हे लवकरच सगळ्यांसमोर येईल आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस तुम्हाला आईसाहेब म्हणून पुन्हा हाक मारशील. मीरा, आपल्यामध्ये मतभेद असले पण मनभेद नको. तेव्हा मंजिरी मुद्दामच सगळ्यांचे मनं जिंकून घेते आणि रडायचं नाटक करते, डोळे पुसते आणि बोलते की संक्रांतीची तयारी झाली ना मीरा. तेव्हा मीरालाही या गोष्टीमध्ये मीराही इमोशनल ब्लॅकमेल झालेली असते. त्याच्यामुळे ती सरळ काही न बोलता मान डोलावून सांगते की हो म्हणून. दुसऱ्या दिवशी मीरा मस्त ग्रीन साडी घालून तयार होत असते आणि पिन लावत असते. अथर्वने मस्त ग्रीन कलरचा कुर्ता घातलेला असतो. तेव्हा अथर्व मीरा पिनअप करते हे बघतो आणि अथर्व पुढे जाऊन तिला पिनअप करून द्यायला हात पुढे करतो, पण मीरा त्याच्याकडे बघतच असते. अथर्व पुन्हा हात खाली घेतो आणि अथर्व थोडा वेळ मीरा त्याच्याकडे बघत असते. तेव्हा मीराही काही बोलत नाही आणि अथर्वही काही बोलत नाही. तेव्हा अथर्वला त्याचे मागचे दिवस आठवतात की मीरासोबत तो किती खुश होता, की मीरासोबतचे त्याचे रोमॅन्टिक क्षण त्याला आठवत असतात. तेव्हा अथर्व थोड्या वेळ ते त्यामध्येच आठवत असतो. तेवढ्यात तो मीराला बोलतो की ते हलव्याचे दागिने. तेव्हा मीरा बोलते की खाली आहे. तेव्हा अथर्व काही बोलत नाही. मीरा तिथून निघून जाते. इकडे मीरा तयार होऊन खाली देवी आईच्या दर्शनासाठी येते. तेव्हा अंबिकाही असते. तेव्हा मीरा देवी आईसमोर हात जोडून उभं राहते आणि बोलते की देवी आई, माझे बाबा खोटं बोलणार नाही आहेत, मला माहिती आहे. पण देवी आई, जे काही बोलले त्यामुळे या घरातल्या लोकांना खूप वाईट वाटले. देवी आई, तू हा तिढा सोडव देवी आई. याचे परिणाम काय होतील ते मला माहीत नाही, याचा शेवट काय असेल तेही मला माहीत नाही. पण देवी आई, या घरातल्या सगळ्यांना जो काही त्रास होणार असेल तो त्रास माझ्या वाट्याला दे, असं मीरा बोलत असते. तेव्हा मंजिरी, अनन्या आणि नर्मदाही देवघरात येते दर्शन घेण्यासाठी देवी आईचे. तेव्हा मीरा बाजूला होते. तेव्हा बाकी सगळे दर्शन घेत असतात. तेव्हा मंजिरी मीराला बोलते की मीरा, तुझा माझ्यावर राग आहे, राहू देत, पण अनन्या तुझ्या बोलण्यामुळे फार दुखावली गेली, तिच्यावर राग करू नकोस.
तेव्हा अनन्या देवी आईचं दर्शन घेते आणि मंजिरीला बोलते की आई नमस्कार करते. अनन्या मंजिरीचा नमस्कार करते. मीरा तिच्याशी बोलणार तेव्हा अनन्या काही न बोलता खाली मान घालून निघून जाते. तेव्हा मीराला काहीच कळत नसतं. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, तू या घरात जेव्हापासून आली तेव्हापासून अनन्याने तुला खूप सपोर्ट केला आहे. तुझ्या बोलण्यामुळे ती फार दुखावली गेली. असं करू नकोस मीरा, तिची समजूत तूच काढू शकतेस. मीराला काहीच समजत नसतं. मीराला रडायला येतं आणि मीरा तिथून पटकन चालली जाते. तेव्हा मीराच्या पाठीमागे अंबिकाही जाते. तेव्हा नर्मदा मंजिरीजवळ येते आणि बोलते की मीरा तिच्या बाबाची बाजू घेते, हे अगदी खरं आहे. आणि कशावरून तिचा बाप खरं बोलत नसेल, कारण तुला मी चांगलंच ओळखलं आहे आणि हे तुलाही माहिती आहे. फक्त माझा दादा आहे म्हणून मी गप्प बसली आहे. हे उपकार राहतील तुझे माझे तुझ्यावर. माझे पाय धुवून जरी प्यायलीस ना तरी ते उपकार फिटणार नाही आहे. तेव्हा नर्मदा बोलते माझ्याशी नीट वागायचं, नीट बोलायचं. असं केलंस तर सोन्याहून पिवळं नाही तर कोळशाहून काळं. एक एक करत मीराच्या बाजूला उभं करायला, घरातल्या सगळ्यांना मीराच्या बाजूने उभं करायला कमी करणार नाही मी. तू जिथे होतीस ना तिथे नेऊन ठेवायला मला जास्त वेळ लागणार नाही आहे. तेव्हा नर्मदा जोरजोरात हसते आणि बोलते खरं वाटलं तुला? मी खरं बोलते असं वाटलं? तेव्हा नर्मदा शांत होते आणि बोलते मी खरंच बोलते. आता मी जाते. मी केलेला तिळगुळ मला सगळ्यांना वाटायचं आहे, पण मी तुला देणार नाही, कारण की मला तुझ्याशी गोड बोलायची इच्छाच नाही आहे. तुझं मन कडू आहे आणि ते कधीच गोड होणार नाही. आणि नर्मदा तिथून चालली जाते. नर्मदा गेल्यावर मंजिरीचा राग अनावर होतो. तेव्हा मंजिरी चिडून बोलते की लायकीपेक्षा जास्त बोललीस नर्मदा. तेव्हा ती मंजिरी हाताचे मूठ समोर करते आणि त्या मूठमध्ये डोळे बंद करते आणि तिच्या हातात सगळे खिळे असतात. तेव्हा मंजिरी बोलते की प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकता करावा लागणार आहे तुला. तेव्हा मंजिरी बोलते तू सगळ्यांना लाडू वाट आणि मी तुझी वाट लावते. इकडे नर्मदा किचनमध्ये डब्यामधून लाडू काढत असते आणि तिची बडबड करत असते. सणासुदीला सगळं करायचं मी, याला सगळ्यांना लाडूही मीच वाटणार आणि काय तर म्हणे ही कुटुंब प्रमुख. तेव्हा नर्मदा लाडूंचा डब्बा ठेवायला जाते. तिथे मंजिरी येते. तेव्हा मंजिरी मनात बोलते माझ्या डोक्यावर बसू पाहतेस, पण आज मी तुला जमिनीवर अशी आदळेल की पुन्हा उभं राहायला मागणार नाहीस. नर्मदा डब्बा ठेवत असते तेव्हा मंजिरी त्या हातातले खिळे बघते. त्या खिळ्यांवर काहीतरी मंत्र बोलते आणि त्या खिळ्यांचे पूर्ण काळा धूर होतो आणि तो धूर जशाच्या तशा लाडवांमध्ये जातो आणि ते लाडू परत पुन्हा जसे तसे होऊन जातात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. आता बघूया उद्याच्या भागात सगळ्यांनी लाडू खाल्ल्यावर सगळ्यांवर त्याचा काय परिणाम होतो ते. आणि आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.